अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो, स्वामी चरणी त्रिवार वंदन। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी माझी प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ असा आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, म्हणजे तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर आजचा व्हिडिओ हा संक्रांतीबद्दल आहे। तर ह्या वर्षी संक्रांत 15 जानेवारीला आहे। तर 14 जानेवारीला भोगी, 15ला संक्रांत आणि 14 जानेवारीला हा किंक्रांत आहे। तर संक्रांत ही शुभ की अशुभ हे प्रत्येक जणाला असं तर वाटतंच। तर संक्रांत ही शुभ आहे, कारण सर्व सण हे आपल्या पूर्वजांनी केल्यात, म्हणजे संक्रांत पण ही शुभच असणार आहे। तर संक्रांत म्हणजे काय, तर जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांत येते। तर सूर्य हा त्यावेळेस मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे उत्तरायण चालू होतो, म्हणून सूर्य हा उत्तरेला कडे कळलेला वाटतो, त्यामुळं मकर संक्रांत त्या दिवशी येते। तर नवीन वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांत असतो। तर आपल्या स्त्रियांना तर मकर संक्रांतीची किती आपली चालू होती आपली लगबग, चला साड्या खरेदी करा, बांगड्या खरेदी करा, मॅचिंग असं तसं। तर ह्यावेळेस कुठली साडी घालावी, कुठल्या कलरच्या बांगड्या घालावा, संक्रांत कशावर आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर ह्यावेळेस संक्रांतीने ह्यावेळेस काळा रंग घातलाय, त्यामुळे तुम्ही काळा रंग ह्यावेळेस वर्ज करा। फक्त तुम्हाला जर वाटले तर काळा रंग तुम्ही अगोदर भोगीच्या दिवशी किंवा किंक्रांती दिवशी तुम्ही तो घालू शकता, पण संक्रांती दिवशी शक्यतो तुम्ही काळा रंग घालू नका। हिरवा आणि पिवळा रंग हा शुभ आहे। तर संक्रांतीचा शुभ काळ सकाळ 7:15 ते 9 आहे। तर तुम्ही त्या दिवशी 7:15 ते 9 ह्यावेळेस शुभ काळ असल्यामुळे जमेल तर तुम्ही त्यावेळेस करा, नाहीतर संक्रांत ही 7:15 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत संक्रांत चालू आहे। पूर्ण दिवस हा त्या दिवशी शुभच आहे। तुम्हाला ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस तुम्ही तिथं संक्रांतीला जाऊ शकता। तर त्या संक्रांतीत काय काय दानधर्म करायचे, तर संक्रांतीमध्ये नवीन भांडी, तिळगुळ, यथाशक्ती तुम्ही दान करू शकता। तर संक्रांत ही वयाने वृद्ध आहे। तर संक्रांत ही ईशान्येकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे चालली आणि ती नैऋत्य दिशेकडे पाहते। नैऋत्येकडे दिशेकडे पाहते याचा अर्थ ती नैऋत्य दिशेला ह्यावेळेस खूप चांगली प्रगती होणार आहे। तर संक्रांतीचं फळ काय, तर संक्रांतीनं ज्या रंगाची वस्त्र परिधान केली त्या रंगाची वस्त्र महाग होणार आहेत आणि नैऋत्येकडे चालली म्हणजे नैऋत्य दिशेची ह्यावेळेस प्रगती होणार आहे। तर आपल्याला काय वाटतं संक्रांत वाईट आहे, ती कशावर बसली, ती कुणावर आहे, त्याच्यावर वाईट दिवस येणार आहेत असं वाटतं, पण तसं काही नसतं। संक्रांत ही कधीच वाईट नसते, संक्रांत ही चांगलीच असते। तर काळ्या रंगाबद्दल सांगायचं म्हणलं तर काय झालं, काळा रंग हा आपण हिवाळ्यात वापरतो, कारण हिवाळ्यात खूप थंडी असते। हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपण काळा रंग घालायचं हे सायंटिफिक रिझन आहे, ते तुम्हाला माहीतच आहे, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, त्यामुळे हिवाळ्यात हा काळा रंग घालतात। त्यामुळे काळ्या रंगाबद्दल पण तुम्ही वाईट असं वाटून घेऊ नका, कारण सगळे रंग हे निसर्गानेच तयार केलेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही संभ्रमात पळू नका आणि कोण वाईट काय सांगतं त्याच्याकडे पण लक्ष देऊ नका। तुम्ही एवढे सुज्ञ आहात की तुम्हाला काय चांगलं काय वाईट हे पण कळतंच। तर संक्रांतीमध्ये तुम्ही एवढं नक्की पाळा, संक्रांती सकाळी 7:15 वाजल्यापासून 5:45 पर्यंत आहे, पण शुभ ते 7:15 ते 9 पर्यंत नसेल जमत तर तुम्ही पूर्ण दिवस पण संक्रांत ही शुभच आहे। तर त्या दिवशी तुम्ही ओसायला झालं तरी चालेल। तर तुम्ही अशी नीट संक्रांत साजरी करा। स्वामीच्या चरणी एवढी सेवा माझी रुजू झाली। श्री स्वामी समर्थ। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये।